नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बदलापूर शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. इतकंच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूरची भूमी. सध्या आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि सर्वांचंच लक्ष जे आहे ते बदलापूर शहरात आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जाते त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2014-15 मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र प्रतीक्षा दीर्घ करावी लागली होती. अखेर वर्ष आलं 2025 आणि सरते शेवटी जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या डंका जो आहे तो वाचलेला आहे. बदलापूर शहरात अनेक नवीन चेहरे यंदा जे आहेत ते आपलं नशीब जे आहे ते आजमावू पाहत आहेत आणि आज एका अशाच चेहऱ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर हा चेहरा बदलापूरकरांच्या परिचयाचा आहे. कोविड काळ असू दे किंवा नुकतंच बदलापूर शहरात गाजलेलं एका चिमुरडीवरच्या अत्याचाराचं प्रकरण असू दे, महिलांसाठी धावणारं नेतृत्व, अहोरात्र दिवस असो रात्र असो झटणारं नेतृत्व आज आपल्यासोबत आहे. एक महिला काय करू शकते याचं उदाहरण देणारं हे नेतृत्व आहे. आपल्यासोबत महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. दक्षताजी, स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये. खरं तर तुमचा परिचय ऑलरेडी सर्वांना आहेच, तरीही पुन्हा आपण परिचय जो आहे तो आपल्या प्रेक्षकांना द्या. जय सगळ्यांना माझा मानेचा आणि निष्ठेचा जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मी सौ दक्षता भावेश तांबे, प्रभाग क्रमांक 10B मधून मशाल या चिन्हावर लढत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आणि माझा इंट्रोडक्शन असं आहे की मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे बाल हक्क संरक्षण संघ, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख आहे शिवसेना आणि महिला उपशहर संघटिका आहे मी महिला आघाडी. एकंदरीतच राजकारणाबद्दल बोलूयाच, स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल बोलूयात, पण ही राजकारणाची ओढ तुम्हाला कशी लागली हा माझा पहिला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की राजकारणाची ओढ म्हणजे समाजकारणाचं एक अंश म्हणतात ना, तो लहानपणापासूनच होता. कारण का माझे बाबा स्वतः एअर इंडिया ऑल इंडिया एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी होते, अरविंद मोहिते. तर त्यामुळे हे प्रस्थ खूप गाजलेलं होतं. आमच्या घरातच म्हणजे 4-4 वाजेपर्यंत अक्षरशः मीटिंग व्हायच्या आणि बाबा ही अशी सवय होती की रात्री अपरात्री कुठेही कधीही कोणाच्याही मदतीला धावून जाणं, कोणालाही मदत करणं, ही म्हणजे हे जी समाजकारणाची ओढ होती ती मी लहानपणापासून सगळं बघत होती. आणि घरात मुळात दाखले दिले जात होते महाराजांचे, बाबासाहेबांचे, महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे, म्हणजे जेवढे हे महापुरुष आहेत त्या सगळ्यांचे दाखले देत देत बाबांनी आम्हाला मोठं केलं. त्यामुळे पप्पांनी असं व्यक्तिमत्व घडवलं की तू जेव्हा मोठी होशील, जेव्हा समाजात वावरशील, तेव्हा तू समाजाला काहीतरी देणं लागशील. तर त्यावेळी जे स्ट्रॉंग कॉन्फिडंट व्यक्तिमत्व हवंय ते बाबांनी मला लहानपणापासूनच दिलं. एकंदरीतच पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असेल, आपण काम त्यांचं पाहतोय, मग अशा वेळी शिवसेनाच का निवडली? शिवसेना मी पहिल्यापासून म्हणजे मी जिथे राहते करिरोड माझं माहेर आहे, तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि लहानपणापासून मी त्याच विचाराने प्रेरित झालेली आहे. आणि उद्धव साहेब ही अशी व्यक्ती आहे की प्रत्येक समाजाला घेऊन चाललेली व्यक्ती आहे. म्हणजे त्या व्यक्तीकडे बघायला गेलं तर राजकारण खूप कमी आहे, सगळा जो भर आहे तो समाजकारणावर आहे. आणि त्यामुळे एक म्हणतात ना सत्याविरुद्ध सत्य, तर सत्य जे काय आहे त्या सत्याच्या बाजूने नेहमी उभं राहावं हे आपल्याला शिकवलेलं आहे. तर त्यामुळे त्या सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आता प्रभागाबद्दल बोलूया आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल बोलूया. प्रभाग क्रमांक 10 खरं तर खूप चर्चेचा विषय होता. मागील काही दिवसांमध्ये खूप काही घडामोडी घडल्या. म्हणजे तुम्ही ज्या महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आहात त्याच्यात काँग्रेस एक्झिट होते, मग मनसे येते, मनसेचे काही नियम आणि एकंदरीतच थोडंसं ते ड्रामॅटिक होतं सगळं. काय नेमकं काय होतं आणि सध्याचं महाविकास आघाडीचं स्टेटस काय? सध्याचं इथे तर प्रभाग क्रमांक 10B मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. म्हणजे प्रत्येकाने फॉर्म भरलेले, काँग्रेसने पण म्हणा, राष्ट्रवादीने पण म्हणा, मशालने पण म्हणा, तर प्रत्येक जण इथे मैत्रीपूर्ण लढत लढतो आहे. तर असं चाललेलं आहे. एकंदरीतच प्रचाराला सॉलिड सुरुवात झाली. म्हणजे पाहतो आपण की प्रचाराला प्रत्येक पक्ष आपली पक्ष बांधणी असेल किंवा मोर्चा संदर्भात असेल एक चांगला होल्ड बसवतोय. त्याच्यात तुम्ही देखील कुठेच मागे नाही आहात. जेव्हा आपण डोअर टू डोअर फिरतोय किंवा जेव्हा आपण सोसायट्यांमध्ये जातोय, काय नेमक्या समस्या अजूनही प्रभाग क्रमांक 10 मध्ये अशा? प्रभाग क्रमांक 10 मध्ये समस्या प्रचंड आहेत. इथे प्रचंड निधी आणले गेले, पण ते निधी कुठे गेले हेच कळत नाहीये. इथे समस्या आहे, गार्डनसाठी निधी आणले गेले
पण इथे गार्डन कुठे मुलांना, म्हणजे मी तरी माझ्या मुलांना अजूनपर्यंत खेळायला त्या गार्डन मध्ये घेऊन गेलेली नाहीये. त्यामुळे असा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. इथे एवढ्या समस्या आहेत की अक्षरशः कचऱ्याची गाडी येत नाहीये. दुसरी गोष्ट, झाडं वाढलेली आहेत. आणि असा प्रश्न आहे की जे काही आहे, तलावाचा प्रश्न आहे. तलावाचा प्रश्न तर एवढा आहे की त्याला एवढ्या निधी आलेले आहेत, पण त्या निधी कुठे गेलेले आहेत तेच काही कळत नाहीये. तर त्यामुळे आता गरज आहे एक सुशिक्षित तरुण चेहऱ्याची, जो नवीन चेहरा असेल, ज्याच्याकडे संकल्पना असतील आणि जो स्ट्रॉंगपणे, प्रामाणिकपणे काम करेल, अशा चेहऱ्याची गरज आहे बदलापूर गावाला तरी. नक्कीच. एकीकडे पाहतोय बदलापूर शहरात समीकरणं जी आहेत ती वेगळी आहे. शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढते, भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांची युती आहे. एकंदरीतच पाहतोय की प्रस्तावित पक्ष सध्या बदलापुरात आहेत. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठेतरी धडपड करताना, कुठेतरी आपला संघर्ष करताना दिसून येते. कशा प्रकारे ही फाईट होणार आहे? कारण तिहेरी लढत म्हणतो आपण. एकीकडे शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढतीये, एकीकडे बीजेपीची महायुती आहे आणि आपली महाविकास आघाडीमध्ये पण आहे. तर ही फाईट कशी तुम्ही पाहता की एकीकडे प्रस्तावित आहेत, पॉवरफुल आहेत आणि एकीकडे तुम्ही संघर्ष करता? ही फाईट अशी आहे की सत्ता विरुद्ध सत्य, याच्यात सत्याला किती स्थान लोक देणार आहेत याची पोचपावती आपण आधीच केलेली आहे. कारण का आपण सतत कार्यरत आहोत. असं नाही की निवडणुका आल्या आहेत म्हणून आता कुठेतरी बिळातून बाहेर यायचं आणि मतं मागायला फिरायचं. तर अशी परिस्थिती आपली तरी नाहीये. आपण लोकांसाठी अहोरात्र काम करतोय. लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. म्हणजे मी तर असं म्हणेन की काहीच पॉवर नसताना जो एक नगरसेवक करू शकतो, जो एक लोकप्रतिनिधी करू शकतो, त्या सगळ्या प्रकारच्या आपण लोकांच्या समस्या ते सोडवलेल्या आहेत. नक्कीच. मुद्दे काय असणार आहेत? कारण आपण पाहतो की कोविडचा मुद्दा असेल किंवा अनेक मुद्दे असे घेऊन सध्या आपल्याला चर्चा किंवा पाहायला मिळते. एकंदरीत तुमचे मुद्दे काय आहेत? माझा मुद्दा असा आहे, माझा पहिला मुद्दा आहे महिला सक्षमीकरणाचा. माझ्या महिला ज्या आहेत त्या इथून मुंबईला ऑफिसला जात आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की जर का इथेच त्यांना बदलापुरातच अशा सुखसोयी उपलब्ध करून दिल्या की जेणेकरून त्यांना कुठे जायची गरज लागणार नाही, तर त्या दृष्टिकोनातून मी विचार करते की त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जर आपण इथेच काहीतरी प्रोव्हाइड केलं तर माझ्या महिला इथेच चांगल्या प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह करू शकतील. त्यांना कुठेही जायची गरज लागणार नाही. दुसरा मुद्दा आहे बालकांचा मुद्दा आहे. आज बालक सुशिक्षित नाही आहेत. मी बाल हक्क आयोगातर्फे बालकांसाठी आणि शाळांसाठी प्रचंड काम करते. तर तो एक मुद्दा आहे. आणि आपण जो प्रॉपर्टी टॅक्स भरतो आहे तो प्रॉपर्टी टॅक्स कुठे यूज केला जातो आहे ते आपल्यालाच कळत नाहीये. कारण का जो कर टॅक्स जो आपण वन टॅक्स भरतोय इथे तसं प्रकारचं काहीच नाहीये. आपण जे रस्त्याचा टॅक्स भरतोय, आपण जो लाईटीचा टॅक्स भरतोय, काहीच नाहीये. म्हणजे ज्या समस्या आहेत अशा प्रचंड समस्या आहेत, पाण्याच्या समस्या प्रचंड आहेत. तर त्या प्रश्नांवर मला काम करण्याची प्रचंड इच्छा आहे आणि त्याचा फॉलोअप आपण सतत घेतोय. आज कुत्र्याची खूप मोठी समस्या आहे, जो सुप्रीम कोर्टातर्फे आदेश आलेला आहे. तर त्या दिवशीच आपलं 4 तारखेलाच साहेबांशी बोलणं झालं, सीओ साहेबांशी, की सर आपण एक फीडिंग सेंटर प्रत्येक ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. तर म्हटलं तुम्हाला बदलापूर गावात जिथे जिथे फीडिंग सेंटर आपल्याला उभारता येतील तेवढं आपल्याला करता येईल, तेवढा आपण प्रयत्न करूया. कारण का इथे प्रत्येक ठिकाणी कुत्रे रस्त्यावर फिरतात. त्यामुळे जे येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर्स आहेत त्या टू व्हीलर्सच्या मागे लागतात, मुलांना चावा घेतात. आणि इथे रेसिडेन्शियल एरिया प्रचंड असल्यामुळे तिथे आपल्याला त्या गोष्टी करणं खरंच गरजेचं आहे. तर बदलापूर गावात एक कुत्र्यांसाठी, याच्यात श्वानप्रेमींना सुद्धा कुठेतरी आनंद वाटेल आणि श्वानप्रेमींबरोबर ज्यांची भांडणं होत आहेत त्यांना सुद्धा आनंद वाटेल. म्हणजे दोघेही सेफ राहतील आणि सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी होतील. नक्कीच. यंदा पाहतोय आपण की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बदलापूरमध्ये महिलांचा बोलबाला पाहायला मिळतो. म्हणजे अगदी नगराध्यक्ष पदासाठी देखील ओबीसी महिलेलाच प्राधान्य दिलं जात आहे. कशा प्रकारे एकंदरीत तुम्ही पाहतात की अनेक नवीन महिला ज्या आहेत, नवीन संधी ज्या आहेत ती दिली जाते, त्यामध्ये तुमचंही नाव आता घेतलं जात आहे. तर काय पहिला बदल जो असेल तो तुम्ही कराल जर नगरसेविका झाला? मी नगरसेविका झाल्यावर पहिला बदल असं घडवीन की महिलांना तुम्ही आधी महत्व द्यायला शिका. नुसता फक्त महिलांचा आरक्षणापुरता वापर करू नका. ज्या खरंच तुमच्या घरातल्या महिला आहेत त्यांना खरंच सक्षम बनवण्याचा प्रयत्न करा. फक्त आरक्षण आहे म्हणून त्यांना वापरणं ही गोष्ट चुकीची आहे. तर खरंच तुमच्या महिलांना असं हे द्या की त्यांना सगळ्या गोष्टीचं प्राधान्य मिळणं गरजेचं आहे. आणि पहिला मुद्दा झाला, कारण का एक महिला शिकली, एक महिला सक्षम झाली तर ते पूर्ण घर सक्षम होतं. त्यामुळे महिला वर्गांसाठी आणि बालकांसाठी काम कराय. पहिला मुद्दा जो आहे तो महिला, बालक आणि हॉस्पिटल्स यांच्यावर आपण जास्त भर देणार आहोत. अवघ्या काही दिवसामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपण साजरा करतोय. एकीकडे आपण पाहतो की संविधानाने आपल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आणि थेट जनतेमधून आता नगराध्यक्ष पद असेल किंवा नगरसेवक असेल निवडलं जाणार आहे.
अशा वेळी सर्व काही कौल जो असतो तो मतदार राजाचा असतो. अशा वेळी मतदार राजाला काय आवाहन कराल? मतदार राजाला एकच आव्हान करते मी की आता सध्या कोविडचा मुद्दा घेतला जातोय की कोविडमध्ये आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. खरंच कोविडमध्ये शिवसेनेने प्रचंड काम केलं. तेव्हा शिवसेना एकत्र होती, प्रचंड काम केलं. पण ते काम करत असताना जो निधी येत होता तो मातोश्रीवरून येत होता, तो सेना भवनवरून येत होता. म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर हे सगळं जे झालेलं आहे ते साहेबांच्या काळात झालेलं आहे, उद्धव साहेबांच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी प्रत्येकाला गरज आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल ह्या चिन्हाची. तर मला लोकांना एकच बोलायचंय की आज तुम्हाला 3 दिले जातील, 3,000 दिले जातील, 5,000 दिले जातील, पण तुम्ही 3 आणि 5 मध्ये अडकून राहू नका. कारण का 3,000 आणि 5,000 तुम्ही आज घ्याल, पण पुढचे 5 वर्ष ती व्यक्ती तुमच्या मदतीला सुद्धा येणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तिथे न अडकता तुम्ही स्ट्रॉंगली बोला की नाही हे आम्ही घेणार नाही, पण 5 वर्ष तुम्हाला वापरून मात्र नक्की घेऊ. कारण का तो तुम्हाला तेव्हा अधिकार असेल जेव्हा तुम्ही पैसे घेणार नाहीत. पण जर का तुम्ही पैशावरी आपला मतदानाचा अधिकार विकाल तर तुम्हाला बोलायचाच अधिकार नाहीये की बाबा तू आमच्या प्रभागात येत नाहीस किंवा तू प्रभागाकडे लक्ष देत नाहीस. कारण का तो तेव्हा डिरेक्टली तुम्हाला बोलणार आहे की बाबा तू तुझं मतदान मला विकलेलं आहेस तर मी काय येणार. आणि बरोबर आहे, तो काय येणार. तर मला असं लोकांना सांगायचंय की तुम्ही 3 आणि 5 मध्ये अडकून राहू नका. कारण का बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 17 दिवस 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान लिहिण्यासाठी घालवलं. तर ते संविधान लिहित असताना बाबासाहेबांना एवढा त्रास झाला होता, प्रचंड त्रास झाला होता. आणि त्या संविधानातून आपल्याला अधिकार मिळालेला आहे हा मतदानाचा. तर हा फक्त सावकारांना होता. तर हा जो मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत. तर ते प्रयत्न असे पैशावारी विकू नका असं मला लोकांना सांगायचंय. आणि खरंच कोविड काळात उद्धव साहेबांनी प्रचंड म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सांभाळला. त्यामुळे आता उद्धव साहेबांना खरंच लोकांनी साथ देण्याची गरज आहे. त्यामुळे मशाल पेटवणं खरंच गरजेचं आहे. तर मी लोकांना एकच सांगते की आता तुम्ही बहुसंख्येने उतरा आणि मशाल पेटवा 2 तारखेला. एकंदरीतच पाहतो की लहानपणी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळकडूतून निर्माण झालेलं हे नेतृत्व आणि आता बदलापूर शहरामध्ये जे आहे ते आपली लढाई जी आहे ती करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. येणाऱ्या 2 तारखेला जे आहे ते मतदान आहे आणि भरघोस मतांनी विजयी करा अशी जी आहे ती या ठिकाणी मागणी केली जाते. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.